गृहमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील। पालकमंत्री अजित पवार यांच्या आज बीडमध्ये मॅरेथॉन बैठका पार पडतील। प्रशासकीय आढावा घेण्याबरोबरच पक्ष संघटनेला त्यांच्याकडून बळ देण्यात येईल। अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काल केलेल्या नव्या आरोपानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच बीड दौरा। अजित पवार यांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे दिसणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल आणि याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, महत्त्वाची अपडेट, अजित पवार यांचा आज बीड दौरा आहे। खरं तर कालच आपण बघितलं होतं अंजली दमानिया यांनी नवे आरोप केलेले होते आणि त्यामुळे आजच्या अजित पवार यांच्या बीड दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे दिसणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं। नेमकं काय स्वरूप असेल त्यांच्या दौऱ्याचं? नक्कीच गौरी, बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर बीडमध्ये असणार आहेत। या दरम्यान ते पक्ष संघटनेच्या वाढीबरोबरच प्रशासकीय कामकाजाचा देखील आढावा घेणार आहेत। बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जातोय। विशेष म्हणजे अंजली दमानिया असतील, आमदार सुरेश धस असतील यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप केलेत आणि त्यानंतर लागलीच हा दौरा होत आहे। त्यामुळे या दौऱ्याला महत्त्व आलंय। या दौऱ्यात आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील सहभागी होणार आहेत। साधारणतः दुपारी त्या बीडमध्ये येतील आणि त्या देखील अजित पवार यांच्यासोबत प्रशासकीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दुसरीकडे धनंजय मुंडे या दौऱ्यात अजित पवार यांच्यासोबत असणार आहेत का, आणि मग ते असतील तर अजित पवार या विरोधकांनी केलेल्या आरोपाला कसं उत्तर देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच उदय, त्यांच्या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा। उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढचे अपडेट, चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची बैठक बोलावल्याचं सध्या समजतंय। अंजली दमानिया यांनाही बैठकीचे निमंत्रण देण्यात आलंय। आज संध्याकाळी 7 वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक होईल। धनंजय मुंडे यांच्या पार्टनरनं जमीन बळकावल्याचा अंजली दमानिया यांनी हा नवा आरोप केलेला होता। महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल। शेतकऱ्यांच्या तक्रारीची महसूल मंत्र्यांकडून दखल घेतली जाणार आहे। तर कालच आपण बघितलेलं होतं अंजली दमानिया यांनी ही आरोप केलेले होते धनंजय मुंडे यांच्या पार्टनरकडून। खरं तर जमिनी बळकावल्याचा आरोप त्यांच्याकडून केला गेलेला होता आणि त्याच संदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी आता ही शेतकऱ्यांची बैठक बोलवली आहे। सोबतच अंजली दमानिया यांना सुद्धा या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय।